वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. असं जे श्रीकृष्णाचं वर्णन आपल्याला या श्लोकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वसुदेवाचा मुलगा, वसुदेवं सुतं, देवकी नंदन, देवकीचा पुत्र. वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं, ज्यांनी कंसासारख्या दैत्याचा वध केला, असा देवकीचा पुत्र जो परमानंद श्रीकृष्ण आहे, त्याला आपण वंदन करूया. महाभारतामध्ये ज्या महापुरुषांचं रेखाटन महर्षी व्यासांनी केलं, त्यात भगवान श्रीकृष्ण एक आहेत. महाभारत हे महर्षी व्यास लिखित एक अद्भुत अशी कलाकृती आहे. महाकाव्यामध्ये ज्याची गणना केली जाते असं हे महाभारत काव्य. आणि या महाभारतातला जो पूर्ण पुरुष आहे तो कर्ण, तो श्रीकृष्ण. कर्ण आणि श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिरेखाट करत असताना व्यासांनी जे गुण दोघांमध्येही ओतले, ज्यांचं पौरुषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न महर्षी व्यासांनी कर्ण आणि श्रीकृष्णाच्या माध्यमातून केला आहे, तो खरोखरच अलौकिक आहे. म्हणजे ज्या काही व्यक्तींचं रेखाटन महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये केलंय, त्यामध्ये मानवी मनावर ज्या व्यक्तिमत्वाची छाप पडते त्यामध्ये एक कृष्ण आहे आणि दुसरा कर्ण. कर्णानं जरी असत्याचा मार्ग स्वीकारला असला तरी त्यानं आपल्या मित्राला दुर्योधनाला जे वचन दिलं, त्या वचनाला तो बद्ध आहे. म्हणून त्याला सत्याच्या मार्गाची जाणीव झाली तरी असत्याचा मार्ग सोडता येत नाही, अशा अतूट बंधनामध्ये कर्ण अडकला आहे. कृष्णाचं मात्र तसं नाहीये. कृष्णाचं जीवन हे कर्णापेक्षा भिन्न आणि निराळं आहे. कृष्णाचं बालपण हे मथुरावासियांनी भरपूर अनुभवलं. कृष्ण त्या ठिकाणी खेळला, बालसवंगडी घेऊन खेळला. कृष्णाने त्या बालसवंगड्याला खूप आनंद दिला आणि त्या गोपिकाच्या माध्यमातून जो आनंद त्या मथुरामध्ये, वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये निर्माण केला, तो अवर्णनीय आहे. त्यानं जी गोडी, जी माया लावली, ज्याचा देवकीच्या पोटी जन्म झाला, त्या मातेचं मातेपण रित करून तो यशोदेच्या अंगणामध्ये वाढला, खेळला. यशोदेला त्यांनी भरभरून दिलं. नंदबाबाच्या जीवनामधला जो आनंद आहे तो कृष्णाने इथं यथेच्छ लुटला. बळरामासोबत श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे, ते प्रेमही आपल्याला या महाभारताच्या काव्यामधून आपल्याला अनुभवायला मिळतं. महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी ज्या अलौकिक
प्रतिमांचं रेखाटन केलं, त्यामधला जो सर्वांना भावला, सर्वांना आवडला असा तो श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाचं जीवन आजही सर्व मानवाला प्रेरणा देत आहे. देवकीचा पुत्र, यशोदेचा नंदलाला, द्वारकेचा राजा असा हा श्रीकृष्ण. जेव्हा गोकुळामध्ये त्याच्या बाल सवंगड्यासोबतच्या खोड्या या शिगेला पोहोचल्या, तेव्हा यशोदेनं बालकृष्णाला शिक्षा म्हणून वनात पाठवलं. हा आपल्या गायी घेऊन वनात चरायला गेला बाल सवंगड्यासोबत. तिथंही याने आनंद निर्माण केला. तिथं त्या वेणूच्या नादे त्यांनी सलवाला भुलवलं. वेणूच्या वेडामध्ये सर्व पागल झाले, वेडे झाले आणि मानवी जीवनाला आवश्यक असणारं मनमोहक संगीत कृष्णाने त्या ठिकाणी दिलं. गोपिकांचं जीवन फुलवलं. तो भरपूर खेळला तिथं. त्यातला जो आनंद आहे तो आनंद त्याने लुटला. आनंदातलं जी काही परिसीमा होती ती परिसीमा त्यानं ओलांडली. त्यानं त्या वेणूच्या नादानं गोपिकांना तर वेड लावलं. देहभान विसरून त्या गोपिका कृष्णाकडे आकर्षित झाल्या. पुढे तो द्वारकेला गेला. त्यांनी द्वारका वसवली. द्वारकेमध्ये कंसाचा वध करून द्वारका नगरीचा वैभव निर्माण केलं. द्वारका नगरी भरभराटीला आणली. पण तिथंही तो रमला नाही. तिथून त्याचा हस्तिनापुरामध्ये म्हणजे इंद्रप्रस्थाला प्रस्थान झालं आणि त्यांनी पांडवाला मदत केली. कौरवांचा पक्ष न घेता अतिशय चतुराईने त्याने दुर्योधनाला चतुरंग सेना दिली आणि स्वतः अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं. आणि जेव्हा द्विधा मनस्थितीमध्ये असणारा अर्जुन त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा त्या धर्माचं संकट निवारण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, अशा प्रकारचा एक सिद्धांत भगवद्गीतेच्या माध्यमातून त्यांनी अर्जुनाला सांगितला. असा हा धर्माची प्रतिष्ठापना करणारा, धर्माचं संरक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण. पांडवाला विजय कृष्णाने मिळवून दिला. म्हणून येतो धर्मोस्तथ जय. ज्या ठिकाणी धर्म आहे, न्याय आहे, नीती आहे, सदाचार आहे, जिथं कृष्ण आहे, यत्र कृष्ण धनुर्धर तत्र पार्थ, असं जे गीता वचन आहे, त्या गीता वचनाला त्यांनी सार्थ ठरवलं. असा हा पूर्ण पुरुष श्रीकृष्ण, जो सर्वांना भावला, सर्वांना आवडला.
किती याचं महत्त्व वर्णन करावं, असं ज्याचं अलौकिक रूप आहे, ज्या रूपाची महती, ज्या रूपाचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, असा हा कृष्ण आणि त्या कृष्णाच्या चरित्राचा अभ्यास हे खरोखरच तज्ज्ञ लोकांना वेड लावणार आहे. मलाही त्यानं वेड लावलं. मीही अधूनमधून त्याच्या चरित्राचा अभ्यास करतो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानं जे अलौकिक कार्य या भारतवर्षामध्ये करून ठेवले ते खरोखरच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. धर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. इथला समाज जी रीती नीती जपतोय त्याचा जो पायंडा भगवान कृष्णाने घालून दिला आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी जो विचार मांडला, विचार व्यक्त केले आणि त्या विचारानुरूप त्याने या ठिकाणी जीवन व्यतीत केले, असा हा भगवान श्रीकृष्ण आणि त्याची लीला ही खरोखरच अवर्णनीय अशी आहे.